जे दिवटे निघालेत त्यांना मशालीचं महत्त्व कळणार नाही. आमदारकीचा फंड फक्त शिक्षणासाठी वापरा, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. सत्ताधारी एकमेकांच्या नसा आवळतायत. आजच पेपरमध्ये वाचलं, बाबा मला मारलं म्हणून गेलो होतो. उद्धव ठाकरेंच्या एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर निशाणा. आगामी निवडणुकीसाठी मनसेची महत्त्वाची बैठक. मनसेच्या कृष्णकुंज निवडणूक कार्यालयात बैठक. जागांच्या समीकरणाबाबत ठाकरे सेनेसोबत चर्चा. फडणवीस मुख्यमंत्री पदाचा दुरुपयोग करतायत. फडणवीस दमदाटी आणि गुंडागिरी करतायत. यशोमती ठाकूर यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप. नवी मुंबईतील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पणावरनं मनसे पुन्हा आक्रमक झाली आहे. स्मारकाचं लोकार्पण लवकर करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा मनसे पुन्हा लोकार्पण करेल असा मनसेनं इशारा दिलाय. महायुतीमध्ये नाराजी नाहीये. भागवत कराड यांचं स्पष्टीकरण. महायुतीतील नाराजीच्या चर्चेला पूर्णविराम. निवडणुकांच्या घोषणेबाबत आयोगाचं वेट अँड वॉच. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर आयोगानं वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. याच आठवड्यात होणार होती निवडणुकांची घोषणा. जागांबाबत ठाकरेंच्या शिवसेनेला मनसेचा प्रस्ताव. प्रवक्ते मतदारसंघात मनसेला 2 जागा देण्याचा प्रस्ताव. प्रस्तावानंतर मनसेकडून अधिक जागा मागितल्या जाणार, सूत्रांची माहिती. काही लोकांना महायुतीची बदनामी करण्याची सुपारी मिळाली आहे. भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा आरोप. धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. साताऱ्यात नगरपालिका प्रचार दौरा. पदयात्रेचा नारळ फोडून भाजपाच्या उमेदवारांचं मोठं शक्ती प्रदर्शन. राज्य शिक्षक सेनेकडनं डिजिटल पॅनल वाटप. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पॅनल वाटप. मे सत्यनिष्ठ से. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारांचा शपथविधी. रचला नवा विक्रम. मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन. अंजली दमानिया मंत्रालयात आज जाणार आहेत आणि खरगे समितीची भेट घेणार आहेत. अमेडिया कंपनीच्या संदर्भात सर्व कागदपत्र सादर करतील. दुपारी 3 वाजता अंजली दमानिया मंत्रालयात जाणार. भाजप शिवसेनेमध्ये अनेक दिवसांपासून वाद. शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. शहांनी आधीच सांगितलेलं 2029 पर्यंत कुबड्या नको. शिंदेंची शिवसेना अशीच फुटणार. शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा. ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष द्वितीय वर्धापन दिनाचं औचित्य साधत दादरमध्ये संध्याकाळी 6 वाजता मेळाव्याचं आयोजन. नवाब मलिक यांच्या नेतृत्वाला भाजपचा विरोध कायम. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं नवाब मलिकांना नेतृत्व देऊ नये. भाजप नेते आणि आशिष शेलार यांची भूमिका. मित्रपक्षातील संभाव्य पक्षप्रवेश थांबवा. एकनाथ शिंदेंचा शिवसेनेच्या मंत्री पदाधिकाऱ्यांचा आदेश. अमित शहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंच्या सूचना. तुळजापूरमध्ये भाजपचं खातं उघडलं. भाजपच्या डॉक्टर अनुजा परमेश्वर यांची बिनविरोध निवड. सर्वच उमेदवारांनी माघार घेतल्यानं विजय. काँग्रेसचे प्रदेश सचिव घनश्याम मुलचंदानी काँग्रेसमधून 6 वर्षासाठी निलंबित. हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार कारवाई. दोंडाईचा वरवाडे नगराध्यक्षपदी नयन कुंवर रावल यांची बिनविरोध निवड. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी सत्कार. परंडा नगर परिषद निवडणुकीचा अर्ज छाननीवेळी 2 गट आक्रमक. नगरपालिकेच्या गेटवर दगडफेक प्रकरणी 24 जणांवर गुन्हे दाखल. वाशिममध्ये 4 ठिकाणी महायुती फिसकटली. केवळ रिसॉर्ट पालिकेमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र. नागपूरमध्ये निवडणुकीसाठी दाखल अर्जाची छाननी प्रक्रिया पूर्ण. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे एकूण 2431 अर्ज वैध. एकूण 340 अर्ज अवैध. हिंगोली नगर परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत बिघाडी. 3ही पक्ष स्वबळावर लढणार. मीरा भाईंदरकरांसाठी क्रिसमस गिफ्ट. वर्षाअखेरीस मेट्रो सेवेला हिरवा कंदील. क्रिसमसपूर्वी मेट्रो सेवा सुरू होणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं आश्वासन.
छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील समस्या सोडवण्यासाठी पालिकेकडनं रहिवाशांसोबत बातचीत, उद्यान परिसराचं रूप पालटण्यासाठी पालिकेकडनं 2.1 कोटी खर्चाला मान्यता. कोल्हापूरमध्ये सौगती यात्रेसाठी एसटी भाड्यामध्ये सवलत, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्याला यश. टीईटी परीक्षेसाठी प्रशासन सज्ज, पूर्वतयारीबाबत मार्गदर्शन आणि आढावा बैठक. पुण्यातील रस्ते खोदकामाला पतविभागाची स्थगिती, निश्चित अंतरापेक्षा जास्त खोदलेले रस्ते बुजवण्याची ठेकेदारांना नोटीस. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये एकूण 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार. 275 जणांना जमिनीबाबत हक्क कसा देण्यात आला या दृष्टीनं तपास सुरू. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागधारक दिग्विजय पाटील यांना मुदतवाढ, बाजू मांडण्यासाठी त्यांना 28 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. पुण्यातील एसटी विभाग मालामाल झालेला आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये 23 लाखाचा फायदा झालेला आहे. शाळेतल्या सहली, देवदर्शन, पर्यटनासाठी एसटी भाड्यानं देणं फायदेशीर ठरलंय. एसटी विभागाच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ. पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण 275 जणांचे जबाब नोंदवले जाणार. शीतल तेजवानींचाही जबाब नोंदवला जाणार. 275 जणांना काही मोबदला दिला आहे का याचा तपास सुरू. अमेडिया प्रकरणी 2 वर्षातील जवळपास 20,000 दस्तांची तपासणी होणार. नोंदणी उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे यांचा आदेश. माणुसकीला काळिमा फासणारा गंभीर प्रकार पुण्यामध्ये. वृद्धाश्रमांच्या नावाखाली वयोवृद्धांना उघड्यावर ठेवलं. कडाक्याच्या थंडीमध्ये 16 वयोवृद्ध रुग्ण उघड्यावरती आहेत. दादासाहेब गायकवाडांकडून नातेवाईकांना उडव्याउडवीची उत्तरं. छत्रपती संभाजीनगरमध्ये बिबट्यांचा वावर वाढलाय. जनतेमध्ये बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. नाशिकमधील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी परभणीमध्ये निषेध. परभणीत सोनार समाजाच्या वतीनं आक्रोश मोर्चा. राज्यात थंडीचा जोर वाढला. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे मुंबई गारठली. 2 दिवसापासून मुंबईकर थंडीनं गारठले. सांताक्रूजमध्ये काल तापमानाचा पारा 16.2 अंशावर. तापमानानं 10 वर्षातील विक्रम मोडीत काढला. वर्ध्याच्या सिलडोह या ठिकाणी आगीचा भडका. कापसासह घराची राख रांगोळी. गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे आग लागली असल्याची माहिती. वर्धा जिल्ह्यामध्ये पोलिसांचा दारू विक्रेत्यांच्या विरोधामध्ये एल्गार. 14 आरोपींवर 14 गुन्हे दाखल करण्यात आलेत. पोलिसांच्या कारवाईनं दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले. अनमोल बिश्नोईला 11 दिवसांची एनआयए कोठडी. मुंबई पोलीस अनमोलचा लवकरच ताबा घेण्याची शक्यता. अनेक प्रकरणाचा तपास अधिक तीव्र होणार. कबूतरखान्यासंदर्भात जैन मुनी पुन्हा उपोषण करणारे. सरकारने दिलेली मुदत संपलेली आहे. 15 दिवसात एकही सरकारी अधिकाऱ्यांना संपर्क न केल्यानं जैन मुनी आक्रमक. आज ठरणार आंदोलनाची पुढची दिशा. मुलुंड पूर्व परिसरामध्ये नवीन कबूतरखाना सुरू करण्यासाठी विरोध आहे. मुलुंडमधील नागरिकांनी पालिकेच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.